नमस्कार सर्वांना, कसे आहात सर्वजण? आशा करते सर्वजण चांगलेच असाल. तर आज फौजी साहेब त्या फौजी स्टाईलमध्ये चिकन बनवणार आहेत. तर त्यामध्ये त्यांनी घेतले 4-5 कांदे घेतले तर कापून, आणि टोमॅटो कापून घेतला आहे, कोथिंबीर चिरून घेतली आहे, आलं लसूण आणि कोथिंबीरची पेस्ट करून घेतली आहे. तर ते पॅनमध्ये थोडंसं जिरं टाकणार आहे. तेल टाकले आधी. तेल टाकल्यानंतर त्यामध्ये जिरं टाकणार आहेत, आणि त्याच्यानंतर त्यांनी कांदा टाकला आहे कापून. आधी त्यांनी तेलामध्ये आलं लसूणची पेस्ट टाकली आहे. जिरं टाकल्यानंतर आलं लसूणची पेस्ट टाकली. मग त्यानंतर त्यांनी ते म्हणे मी कांदा टाकणार आहे नंतर. इकडे त्यांनी मसाले काढून घेतले. त्या मसाल्यामध्ये त्यांनी धने पावडर आणि मिरची पावडर, अंबारीची पुडी, अंबारीचा मसाला घेतला आहे, आणि चिकन मसाला घेतला आहे. आणि त्यामध्ये त्यांनी पॅनमध्ये आलं लसूण टाकल्यानंतर त्यामध्ये कांदा टाकला आहे परतवायला. तर कांदा लाल होईपर्यंत परतवणार आहेत. त्यानंतर त्याच्यामध्ये मसाले ॲड करणार आहेत. सर्व जे मसाले त्यांनी काढून ठेवलेत ना, ते लाल झाल्यानंतर कांदा थोडासा लाल परतल्यानंतर त्यामध्ये त्यांनी मसाले ॲड केलेत. तर मसाले ॲड केल्यानंतर त्यांनी ते चांगले परतून घेतले, आणि मग त्यामध्ये असा लाल होईपर्यंत थोडासा परतला, आणि नंतर त्यामध्ये त्यांनी टोमॅटो ॲड केले. तिकडे गरम करायला पाणी ठेवले त्यांनी पॅनमध्ये. त्यांनी खोबऱ्याचा कूट करून घेतला होता, तर तो कूट टाकला आहे त्यांनी टोमॅटोमध्ये नंतर, आणि तो खोबऱ्याचा कूट परतून घेतला थोडासा, आणि त्यामध्ये त्यांनी थोडंसं नॉर्मल पाणी टाकलं आहे, कारण तो मसाला खाली जळावा नाही म्हणून. तर छान भाजी चालली साहेबांची. ते म्हणे आज मी माझ्या पद्धतीने चिकनची भाजी बनवणार आहे. त्यांना ते म्हणायचे आम्ही एक्सरसाइजला गेलो ना राजस्थानला, तर तिकडे आम्ही चिकन आमच्याच हाताने बनवून खायचो. तर आज त्यांची चिकनची भाजी चालली आहे. रेसिपी बघा त्यांची कशी आहे ती, आणि एकदा ट्राय करून पहा. छान झाली होती भाजी, मस्त झाली आहे. तर गिरवी झाली आहे त्यांची, आणि त्यांनी त्यामध्ये मग चिकनला हळद मीठ लावून ठेवलेलं होतं. आता ते टाकलं आहे पॅनमध्ये, आणि ते परतून घेऊ राहिले. तर एक्सरसाइजला जायचे 3-3 महिने जायचे, वर्षातून एकदा 3 महिने जायचे, नोव्हेंबर डिसेंबर जानेवारीपर्यंत. त्यावेळेस त्यांच्या भाज्या हे स्वतःच करायचे. तर दोन्ही कामं करायचे. फौजचे काम पण करायचे आणि कुकिंगचं काम पण करत होते. त्यांना आवडतं, तर त्यांना आवडते चिकनची भाजी वगैरे बनवायला. तर आज म्हटले मी माझ्या पद्धतीने चिकन बनवतो. तर म्हटलं बरं बनवा, म्हटलं तुम्ही, आम्ही पण खाऊ बघू म्हटलं कसं लागते ते तुमच्या हातची भाजी. तर मस्त झाली ती भाजी बनवली त्यांनी. आता ते व्यवस्थित असं त्यांनी सेट करून घेतलं, आणि त्यानंतर त्यांनी त्याच्यामध्ये गरम पाणी ॲड केलं आपल्याला जेवढं पाहिजे तेवढं, आणि त्यानंतर उकळी आल्यानंतर त्यांनी कोथिंबीर टाकली त्याच्यामध्ये. तर बघा भाजी खूप छान बनवली त्यांनी, छान झाली भाजी, आणि करून बघा एकदा ट्राय. तर बाय सर्वांना. कशी वाटली भाजी सांगा नक्की कमेंट करून.